महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं मुख्य काम नक्की काय? शिकवणं की ऑनलाईन फॉर्म भरणं? हा प्रश्न सध्या खूप महत्त्वाचा बनलाय, कारण एका सरकारी प्रस्तावामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. चला तर मग, हा प्रस्ताव नेमका काय आहे हेच आज आपण समजून घेऊया. आता बघा, हा प्रश्न दिसायला जरी सोपा असला तरी याच्या मागे हजारो शिक्षकांचा संघर्ष आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य गुंतलेलं आहे. आणि एका औपचारिक पत्रामुळे हाच मुद्दा आता अगदी ऐरणीवर आला आहे. तर मग ही समस्या नक्की आहे तरी काय? याचं उत्तर आपल्याला मिळतं एका पत्रातून. हो, शिक्षण विभागाला एक पत्र सादर करण्यात आलंय, ज्यात शिक्षकांवर कामाचा किती प्रचंड ताण आहे हे अगदी स्पष्टपणे मांडलंय. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना, तेच ते अधिकृत पत्र आहे. आणि हा काही साधा कागदाचा तुकडा नाहीये. हे आहे शिक्षकांच्या रोजच्या संघर्षाचे एक प्रतिबिंब. म्हणूनच आजच्या आपल्या या विश्लेषणाचा संपूर्ण आधार हेच पत्र असणार आहे. या पत्राचा सारांश खरं तर अगदी सोपा आहे. तो असा की ऑनलाईन कामाचं ओझं इतकं वाढलंय की शिकवण्याचं मुख्य काम मागे पडत चाललंय, आणि साहजिकच याचा थेट परिणाम होतोय तो शिक्षणाच्या दर्जावर. पण हे ऑनलाईन काम नक्की अडथळा ठरतं कसं? म्हणजे नेमक्या काय अडचणी येतात? चला, शिक्षकांना रोजच्या कामात कोणत्या प्रत्यक्ष अडचणींना सामोरं जावं लागतं तेच आता पाहूया. आणि या अडचणी काही फक्त कागदावरच्या नाहीत, त्या अगदी खऱ्याखुऱ्या आहेत. जरा विचार करा. ग्रामीण भागात नेटवर्कसाठी धडपडणारे शिक्षक, स्वतःच्या खिशातून पैसे घालून डेटा पॅक मारणारे शिक्षक, आणि या सगळ्या धावपळीत मुलांना शिकवण्यासाठी तयारी करायची कधी, या प्रश्नाने त्रस्त झालेले शिक्षक. या पत्रातलं हे एक वाक्य मला वाटतं सगळं काही सांगून जातं. प्रश्न असा आहे की शिकवण्याचं जे मुख्य काम आहे त्यासाठी शिक्षकांना वेळ मिळणार तरी कधी? आणि खरंच आहे, जेव्हा शिक्षकांचा सगळा वेळ आणि ऊर्जा अशा कामांमध्ये जाणार असेल तर ते विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर लक्ष केंद्रित करणार तरी कसं? हे जे चित्र दिसते ना, ते खूप काही बोलून जातं. एका बाजूला आहे एक आदर्श शिक्षक ज्याने काय करायला हवं, आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तवातला शिक्षक जो या सगळ्या कामांच्या ओझ्याखाली दबून गेलाय. आणि या दोन्हींमधली दरी जेवढी वाढत जाईल तेवढाच शिक्षणाचा दर्जा खाली येणार हे उघड आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की या पत्रात फक्त समस्या मांडलेली नाहीत, तर या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक स्पष्ट मार्ग, एक तोडगा सुद्धा सुचवला आहे. चला पाहूया, काय आहे हा उपाय. उपाय अगदी सरळ, साधा आणि स्पष्ट आहे. 2 मुख्य मागण्या आहेत. 1. शिक्षकांना या सगळ्या ऑनलाईन प्रशासकीय कामातून पूर्णपणे मुक्त करा, आणि 2. ही कामं करण्यासाठी एक वेगळी समर्पित यंत्रणा नेमा. म्हणजे प्रस्ताव असा आहे की प्रत्येक जिल्हा परिषद केंद्र शाळेसाठी 2 खास पदं तयार करावीत. एक असेल डेटा ऑपरेटर आणि दुसरा सहाय्यक किंवा शिपाई. ह्या पत्रानुसार एवढा एक छोटासा बदल शिक्षकांना त्यांच्या मूळ कामासाठी म्हणजे शिकवण्यासाठी पूर्णपणे मोकळं करू शकतो. पण ही मागणी इतक्या जोरकसपणे का केली जातीये? म्हणजे शिक्षकांना ह्या कामातून मुक्त करण्यामागे नेमकी काय भूमिका आहे? चला, यामागचा खरा उद्देश समजून घेऊया. याचं उत्तर या एका वाक्यात आहे. उद्देश हाच की शिक्षक त्यांच्या सर्वोच्च म्हणजे अध्यापनाच्या कामासाठी पूर्ण वेळ उपलब्ध व्हावेत. थोडक्यात काय, तर शिक्षकांना त्यांचं जे मुख्य काम आहे ते करण्यासाठी पूर्ण वेळ आणि स्वातंत्र्य मिळावं, हाच यामागचा हेतू आहे. म्हणजे बघा, तर्क अगदी सरळ आहे. शिक्षकांवरचा अशैक्षणिक कामांचा भार कमी करा, म्हणजे ते आपलं पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांवर आणि शिकवण्याच्या गुणवत्तेवर देऊ शकतील. परिणामी शिक्षक वर्गात जास्त लक्ष देतील, मुलांच्या अडचणी सोडवतील आणि साहजिकच शिक्षणाचा दर्जा सुधारेल. तर हा झाला प्रस्ताव आणि त्यामागची भूमिका. पण आता खरा प्रश्न हा आहे की याचं पुढे काय होणार? हा प्रस्ताव फक्त कागदावरच राहणार की तो प्रत्यक्षातही उतरणार? आणि इथेच एक खूप महत्त्वाची गोष्ट समोर येते. हा काही फक्त एक मागणी अर्ज नाहीये. ह्या दस्तऐवजाला राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक श्री शरद शंकरगिरी गोसावी यांनी स्वतः मान्यता दिली आहे. त्यांची ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे या समस्येला मिळालेली एक प्रकारे अधिकृत पोचपावतीच आहे. आणि मग शेवटी प्रश्न तोच उरतो की जर हा बदल लागू झाला तर तो खरोखरच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गुरुकिल्ली ठरेल का? शिक्षकांना या कामाच्या ओझ्यातून मुक्त करणं हाच खरा उपाय आहे का? की यातून आणखी काही नवीन प्रश्न निर्माण होतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.